नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, आज आपण कडक ट्रिक बघतोय। 3 अंकी संख्येचा गुणाकार विदिन सेकंदात तुम्हाला आन्सर येईल। फक्त ट्रिक आहे ना, नीट बघायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे, गुणाकार करत बसायचं नाही। आपण लहानपणी शिकलोय एका संख्येने गुणाकार करायचा, शून्य द्यायचं, अजिबात करायचं नाही, स्मार्ट मेथड यूज करायची। बघा काय करायचं आहे, 112 गुणिले 113 या संख्येचा गुणाकार आहे। ठीक आहे, नीट लक्ष द्या काय करायचं। पहिल्यांदा काय करायचं माहित आहे का, या 2 आणि 3 चा एक गुणाकार केला, या 2 आणि 3 चा गुणाकार केला, बेत्रिक 6, काय प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत समजलं। नंतर काय करायचं मित्रांनो, ही 1 आणि हे 3 या दोघांचा गुणाकार करायचा आहे, 3 एके 3, ठीक। नंतर या दोघांचा गुणाकार करायचा आहे, बे एके बे, बरोबर। काय केलं, पहिल्यांदा 2 आणि 3 चा गुणाकार किती लिहिला, 6। नंतर काय केलं, 3 आणि 1 चा गुणाकार किती आला, 3। 2 आणि 1 चा गुणाकार किती आला, 2। या दोघांची बेरीज किती आली सांगा बरं, 3 आणि 2 5 आली, यो काही इथं 5 लिहून टाकलं, समजलं। नंतर काय करायचं आहे, हे 1 आहे का, 1 चा गुणाकार या 3 सोबत आणि ह्या 2 चा गुणाकार ह्या 1 सोबत, 1 आणि 3 चा गुणाकार किती झाला, 3, काय प्रॉब्लेम नाही। या 2 आणि 1 चा गुणाकार किती झाला, 2 झाला, काय प्रॉब्लेम नाही। ह्या 1 आणि 1 चा गुणाकार, 1 आणि 1 चा गुणाकार किती येतो, 1च येतो का नाही, बरोबर आहे। या तिघांचा बेरीज किती आली, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, बरोबर आहे का चुकीचं आहे, योगा इथं 6 लिहून ठेवलं, काय प्रॉब्लेम नाही। नंतर काय करायचं, ही 1 आणि हितलं 1 या दोघांचा गुणाकार केला, 1 आणि 1 चा गुणाकार किती झाला, 1, अधिक ही 1 आणि हे 1 किती झालं गुणाकार, 1, 1 आणि 1 किती झालं, 2 झालं, योगा इथं 2 लिहून ठेवलं। नंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 किती आलं, 1, म्हणजे आन्सर किती आला, 12,656। मला माहिती आहे काही समजलं नसणार आहे, 100% काही समजणार नाही। हे ॲरो दिसायला लागले होतो आणि हे तर म्हटले 2 सेकंदात, थोडासा धीर धरा, थोडासा। अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, ठीक। बघा आता, समजा काय विचारलं, 111 गुणिले 111, ठीक, ओके। यांच्या तिघांचा आपल्याला काय, दोघांचा काय करायचं, गुणाकार करायचा आहे। तुम्हाला काय सांगितलंय, या दोघांचा गुणाकार करा, 1 गुणिले 1 किती आलं, 1 आलं, लिहून ठेवलं। नंतर या दोघांची काय करायचं, गुणाकार, 1 गुणिले 1 किती आलं, 1, या दोघांचा गुणाकार, 1 गुणिले 1 किती आलं, 1 आलं, म्हणजे 1 आणि 1 किती आलं, 2। इथंपर्यंत तर काय नाही, टापटीप समजलं, इथंपर्यंत सगळ्यांना समजलं। आता काय करायचं, ह्या 1 चा आणि ह्या 1 चा गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 किती आलं, 1। नंतर ही 1 आणि हे 1, ह्या दोघांचा गुणाकार किती आला, 1 आला। नंतर मधल्या दोघांचा गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 किती आला, 1 आलं, म्हणजे सगळ्यांची बेरीज किती आली, 3 आली का नाही, यो काय इथं 3 लिहून ठेवलं, इथंपर्यंत सगळ्यांना समजले। आता काय करायचं, या 1 चा आणि ह्या 1 चा गुणाकार, 1 गुणिले 1 किती, 1, अधिक ह्या 1 चा आणि ह्या 1 चा गुणाकार, 1 गुणिले 1 किती, 1, म्हणजे 1 आणि 1 किती झालं, 2 झालं, यो काय इथं 2 लिहिलं, ठीक। नंतर ह्या 1 आणि ह्या 1 चा गुणाकार, 1 गुणिले 1 किती आलं, 1, 12,321। थोडं समजलं असेल, थोडं। अजून एक एक्झाम्पल बघू, ठीक। आता 100% समजणार तुम्हाला, बघा, 1 1 2 गुणिले 1 2 1 या दोघांचा गुणाकार करायचा, ठीक आहे। पहिल्यांदा काय करायचं सांगा बरं, ह्या 2 आणि 1 चा गुणाकार, बे एके बे, सर आता टापटीप समजायला लागले। नंतर काय करायचं, ह्या 2 आणि 2 चा गुणाकार, बे दोन्ही 4, सर 1 नंबर समजलाय। नंतर ह्या 1 चा आणि 1 चा गुणाकार, 1 आणि 1 चा गुणाकार किती आला, 1, 4 आणि 1 किती झालं, 5, सर कडक समजलं, आता इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही। नंतर काय करायचं, ह्या 1 चा आणि ह्या 1 चा गुणाकार, पहिलं वरचं टोकाचं आणि लास्टचं टोकाचं, 1 आणि 1 गुणिले किती असतं, 1। नंतर हे 2 आणि हे 1
ह्या दोघांचा गुणाकार, 2 आणि 1चा गुणाकार किती 2. सर आता नीट समजायले. नंतर मधल्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 1 किती असतं 2 असतं. म्हणजे किती आली बेरीज 5 आली. हो का इथं 5 लिहून ठेवलं, काय प्रॉब्लेम नाही इथं पण. नंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार 2 आणि 1चा गुणाकार किती आला 2. नंतर ही 1चा आणि हे 1चा गुणाकार 2 गुणिले 1 किती असतं, सॉरी 1 गुणिले 1 किती असतं 1, बरोबर. 2 आणि 1 किती झालं 3. ओके. आणि ह्या 1चा आणि ह्या 1चा गुणाकार 1 गुणिले 1 किती आलं 1. म्हणजे आन्सर किती आलं 13,552. थोडंसं सर समजले. आता अजून प्रॅक्टिस करू थोडी. बघा समजा इथं 1 3 2 गुणिले 1 3 आणि 3 दिले. आता समजणार 100% समजणार तुम्हाला. काय करायचं इथं 2 आणि 3चा गुणाकार बेत्रिक 6, काय प्रॉब्लेम नाही. नंतर काय करायचं 3 आणि 3चा आणि ह्या 2 आणि 3चा गुणाकार 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 9 आणि 6 किती आलं 15. सर आता काय करायचं, आपण काय करतो 15 आलं म्हणल्यानंतर किती लिहितो 5 लिहितो का नाही. 5 लिहिलं, हातचा किती आलाय 1 आलाय. ठीक आहे. नंतर काय करायचं 1 आणि 3चा गुणाकार, 1 आणि 3चा गुणाकार किती असतो 3. 2 आणि 1चा गुणाकार किती असतो 2, बरोबर. 3 आणि 3चा गुणाकार किती असतो 3 त्रिक 9 आणि हातचा 1 आहे की अधिक 1, म्हणजे 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 किती झालं 15 झालं. 15ला किती लिहायचं 5, हातचे किती आलं 1 आलं. आता समजायला लागले तुम्हाला. नंतर ह्या 3चा आणि 1चा गुणाकार 3 1 3, नंतर 3 1 3 ह्या दोघांचा गुणाकार 3 आणि 3 6 आणि हातचा 1 किती 7 झालं, बरोबर आहे का नाही. हे काय इथं 7 लिहिलं. आणि ह्या 1 आणि 1चा गुणाकार 1 गुणिले 1 किती असतं 1, म्हणजे आन्सर किती आलं 17,556. आता समजायला लागले तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा समजा इथं काय दिलंय 142 दिलंय आणि इथं काय दिलंय माहिती आहे 141 दिलंय. ओके. ह्या तिघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 1 किती झालं सांगा बरं 2 1 2, हे बरोबर आहे. ह्या दोघांचा गुणाकार 4 1 4, 4 दोन्ही 8, 8 आणि 4 किती झालं सांगा बरं 12 झालं. मग 12ला किती लिहायचं 2, हातचा किती आला 1 आला. आता समजायले. नंतर ही 1 आणि हे 1 यांचा गुणाकार किती 1 आणि 1 1. नंतर 2 आणि 1चा गुणाकार 2 1 2, ह्यो काय इथं लिहिलं. नंतर मधल्या दोघांचा गुणाकार 4 4 16, किती झालं 16 आणि 2 18 आणि 1 19 आणि हातचा 1 20 आलं. 20ला किती लिहायचं 0, हातचे किती आले 2 आले, बरोबर आहे. आता नंतर काय करायचं ह्या 4 आणि 1चा गुणाकार आणि ह्या 4 आणि 1चा गुणाकार. मला सांगा 4 1 4, 4 1 4, 4 अधिक 4 किती असतं 8 आणि हे हातचं किती झालं 8 आणि 2 10 झालं का नाही. मग 10ला किती लिहायचं 0, हातचे किती आले 1. 1 गुणिले 1 किती आलं असतंय 1, 1 आणि 1 2, म्हणजे आन्सर किती आलं 20,022. आता सगळ्यांना समजत असेल 100%. फक्त 4-5 गणितं प्रॅक्टिस करायची, ॲरो फक्त लक्षात ठेवायचे काय करायचे ते. अजून एक एक्झाम्पल घेऊ, अजून तुमचा डाऊट क्लिअर होईल. बघा 212 222, ठीक आहे. यात दोघांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 किती जात असते मित्रांनो 2 दोन्ही 4, ठीक आहे. इथं क्रॉस करा, इथं क्रॉस करा. 2 दोन्ही 4, 2 1 2, 4 आणि 2 किती झालं 6 झालं. किंवा इथं 6 लिहून ठेवलं, काय प्रॉब्लेम नाही. नंतर हे 2 आणि हे 2, 2 दोन्ही 4, 4 लिहिलं. नंतर हे 2 आणि हे 2, 2 दोन्ही 4, किंवा इथं 4 झालं. अधिक मधल्या दोघांचा गुणाकार 2 1 2, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, हातचे किती आले 1 आले, बरोबर आहे का चुकीचं आहे. नंतर काय करायचं हे 2 आणि हे 2 अलीकडली दोघं घ्यायची 2 दोन्ही 4 अधिक ह्या दोघांचा गुणाकार 2 1 2, 4 आणि 2 किती 6 आणि हातचा 1 7, काय प्रॉब्लेम नाही. आणि ह्या दोघांचा गुणाकार 2 दोन्ही 4, आन्सर किती आलं 47,064.
आता एक नंबर समजत असणार, एक नंबर. तरी पण एक एक्झाम्पल घेऊया, लास्टचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, समजा 1 गुणिले 133 दिले. ठीक, बघ काय करायचं, या दोघांचा गुणाकार 3 एक्के 3, एक नंबर. या दोघांचा आणि या दोघांचा 3 एक्के 3, 3 एक्के 3, 3 आणि 3 किती झालं 6. आता तोंडी करायला लागलाय तुम्ही. नंतर बघा, ह्या 1 आणि 3चा गुणाकार 3 एक्के 3 अधिक, नंतर ह्या 1चा आणि ह्या 1चा गुणाकार 1 गुणिले 1 किती असतं 1 अधिक, ह्या 1 आणि 3चा गुणाकार 3 एक्के 3, ह्या सगळ्यांची बेरीज किती झाली 7 झाली का. हो का, इथं 7 लिहिलं. आता अलीकडले दोघं घ्या, ह्या 3चा आणि 1चा 3 एक्के 3 अधिक हे 1 आणि हे 1, 1 गुणिले 1 किती असतं 1, 3 आणि 1 4, हो का इथं 4 झालं. आणि 1 आणि 1चा गुणाकार 1, म्हणजे आन्सर किती आलं 14,763. ट्रॅडिशनल मेथडच यूज करू नका मित्रांनो. आपली 1 नंबर, फक्त 7-8 गणित नीट प्रॅक्टिस करा, व्हिडिओ नीट बघा, 100% समजते. ठीक आहे मित्रांनो, ट्रिक कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. आवडलं तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू सो मच मित्रांनो.